शिवसेना नेत्यांनी काल रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। काल रात्री उशिरा वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्र्यांची आमदारांनी भेट घेतली आहे। शिवसेनेला दुजाभाव देऊ नका अशा पद्धतीची तक्रार ही शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। निधी वाटपाबाबत अन्याय होत असल्याचं सुद्धा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले। मोठी बातमी आताची, काल रात्री उशिरा शिवसेनेच्या नेत्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे। शिवसेनेला दुजाभाव देऊ नका, खरं तर शिवसेनेला दुजाभाव दिला जातो आणि निधी वाटपासंदर्भात सुद्धा अन्याय होत असल्याची तक्रार शिवसेनेच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे। आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांचा वेळ घेऊन सर्वच मंत्री आणि आमदार आम्ही सर्वजण इथे आलो होतो। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यावर त्या ज्या लिस्ट होत्या, याद्या होत्या, त्याच्यावर त्यांनी विशेष एक अधिकारी नेमून त्या संदर्भातली संपूर्ण माहिती वेगवेगळ्या हेडखाली कसं जाईल त्याचं त्यांनी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे। सर्वांची विनंती हीच होती की या बजेटमध्ये याचा संपूर्ण समावेश असावा, अशा प्रकारची ती मागणी होती। न्याय अन्यायाच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी भाजपचे पदाधिकारी असतील, भाजपचे आमदार असतील, याच्या व्यतिरिक्त शिवसेनेचे आमदारांमध्ये निधी एकत्रित समान दिसतो आहे, परंतु भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याच शिवसेनेच्या मतदारसंघामध्ये वेगळी कामं दिली जातात आणि त्याच्यामुळे तो असमतोल होत आहे। आमदाराला 2 कोटी आणि पदाधिकाऱ्यांनी 4 कोटी घेऊन आले, मग त्याचं वेगळं उद्घाटन घेणे वगैरे असा इम्बॅलन्स दोघांमध्ये होत होता। त्याचं समन्वय व्हावा अशा प्रकारची एक ती भूमिका होती। याचबद्दल आपण बोलूया। आपल्यासोबत आत्ता आहे आपला प्रिन्सिपल करेस्पॉन्डंट पंकज दळवी। पंकज, आपण बघतो अत्यंत महत्त्वाची अशी घडामोड आहे, शिवसेनेच्या नेत्यांना कुठेतरी दुजाभाव दिला जातो म्हणून मुख्यमंत्र्यांची या सगळ्या नेत्यांनी भेट घेतली। नेमकं कारण काय समोर येत आहे? शिवसेनेच्या नेत्यांनी जी आहे ती मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्याला पार्श्वभूमी जी आहे ती पार्श्वभूमी नेमकी शिवसेनेचे आमदार आक्रमक होण्याची आहे। शिवसेनेचे मंत्री मुख्यमंत्र्यांना भेटले, निधीचं जे आहे ते समान वाटप होत नाही। ज्या भागामध्ये शिवसेनेचा आमदार नाही, शिवसेनेच्या आमदारच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार नंबर 2 वरती आणि भाजपचा उमेदवार निवडून आमदार झालेला आहे, अशा ठिकाणी निधीचं वाटप होत नाही। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलेली कामं होत नाहीत, आमदारांची कामं होत नाहीत। भाजपचे मंत्री जे आहेत ते शिवसेनेच्या आमदारांना योग्य पद्धतीने न्याय देत नाहीत, अशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली। अगदी खरे पंकज, एकंदरीत महत्त्वाची घडामोड या सगळ्याला म्हणावी लागेल, पण थँक्यू व्हेरी मच या सविस्तर अपडेट्सबद्दल।